छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हा परिषदेत अंतर्गत 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिशील प्रशासन राबवून आवास योजना लखपती दीदीचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी आज दिलेत। ग्रामविकास पंचायत राज विभागाचा छत्रपती संभाजीनगर विभागातील आढावा आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेण्यात आला। ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर हे मुख्यालय मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे तर उपायुक्त सुरेश बेदमुथा, आठही जिल्हा परिषदेचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागातील आठही जिल्ह्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीत उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसात सप्तसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी सर्व शासकीय विभागांमध्ये करण्याचे निर्देश दिले। या अनुषंगाने ग्रामविकास विभागात पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन सर्व जिल्हा परिषदेने करावे। ग्रामीण भागातील लोकांना पारदर्शक आणि लोकाभिमुख सेवा सुविधा उपलब्ध करून देताना नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन यावर कारवाई करण्याच्याही सूचना मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या। आज छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयात आपण जिल्हा परिषदेच्या या विभागात येणाऱ्या सगळ्या जिल्हा परिषदेचे शिवण आपण बोलवलं होतं। त्याच्यासोबत काही अधिकारी होते, विभागीय आयुक्त होते, आमचे सचिव ग्रामविकास खात्याचे होते आणि आज आम्ही जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला। त्यामध्ये आमची प्रायोरिटी हीच होती की ज्या योजना केंद्र सरकारच्या आहेत, ज्या योजना राज्य सरकारच्या आहेत, त्याची अंमलबजावणी, त्याच्यामधल्या अडचणी आणि त्या अडचणीवर कसा मार्ग काढता येईल या संदर्भातही आमची चर्चा झाली। यामध्ये जिल्हा परिषद स्तरावर ज्या ज्या योजना आहेत त्याची सद्यस्थिती आम्ही जाणून घेतली आणि ती जाणून घेत असताना त्याचा रिपोर्ट कार्ड म्हणजे रिपोर्ट काय आहे हेही आम्ही समजून घेतलं आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी काही जिल्हा परिषदांनी खूप उत्तम काम केलेलं आहे, काही ठिकाणी काही अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्यासंदर्भात विषय घेतला। खास करून आजच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री महोदयांचा जो सगळ्यात महत्त्वाची योजना आहे आणि ती योजना आहे की माझ्या देशातल्या प्रत्येक गरजू लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून आवास मिळालं पाहिजे, घरकुल मिळालं पाहिजे, ही जी योजना आहे त्या योजनेच्या संदर्भात आम्ही पाठीमागच्या 2017 पासून 22 पर्यंत आढावा आम्ही घेतला। साधारण 2.25 लाखाच्या आसपास घरकुलं मंजूर झाली होती की पाठीमागच्या जवळजवळ 6 वर्षामध्ये आणि त्याचा पूर्णत्वाच्या दृष्टिकोनातनं झालेलं काम आम्ही बघितलं। जवळजवळ 90% घरकुलांची कामं पूर्ण झालेली आहेत। त्यातल्या जवळजवळ 24,000 घरकुलांची कामं अजून बाकी आहेत, त्यातल्या अडचणी आहेत, त्या अडचणी समजावून घेतल्या आणि सगळ्या शिवणा आम्ही टार्गेट दिलेलं आहे की ही घरकुलं किती दिवसात पूर्ण झाली पाहिजेत आणि त्या संदर्भात त्यांनी पॉझिटिव्हली ते घेतलं आहे आणि येणाऱ्या महिना 2-3 महिन्याच्या कालखंडामध्ये यातली जवळजवळ आम्ही बहुतांशी घरकुलं पूर्ण करू म्हणजे कधीच न होण्यासारखी काही गोष्टी आहेत, विस्थापित झालेली लोकं काय असायत त्याही संदर्भात आपली माहिती ते घेतील आणि ती घरकुलं पूर्णत्वाला जातील। लखपती दीदी बचत गटाचं काम, शेतकरी उत्पादक गटाचं काम, प्रभाग संघाचं काम याचाही आम्ही आढावा घेतला। या संदर्भात खूप चांगलं काम होताना दिसते पण याच्यामध्ये खूप काम अजून करण्याची आवश्यकता आहे। सगळे CO नवीन आहेत आणि यंग आहेत, त्यांच्याकडून आम्हाला काय वेगळ्या कामाची अपेक्षा आहे त्या संदर्भातही आमची चर्चा झाली आणि त्यांनीही त्या संदर्भात पॉझिटिव्ह घेतलेला आहे। असा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम जो आणखी एक आहे लखपती दीदी। माझ्या देशातले भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करत असताना तिचं उत्पन्न किमान वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या वरती असावं आणि त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून त्या महिला भगिनीला सपोर्ट करणं, त्याला मोटिवेट करणं, त्याला बँकेकडून भांडवल उपलब्ध करून देणं अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही राबवतो आहे। तोही कार्यक्रम मला वाटतं उद्दिष्टाप्रमाणे चालू आहे पण उद्दिष्टाच्या पुढे जाऊन आम्हाला आणखीन काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या बँकाशी चर्चा करून जास्तीत जास्त महिलांना या योजनेमध्ये सहभागी करून लखपती करण्याचा निर्णय घेतो आहे। अशा अनेक गोष्टीवर चर्चा आमची झालेली आहे।